दिनांक 3/3/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वार्ड नंबर 32 दयालनगर वर्धा इथं आरोपी किशोर सोनी याच्या राहत्या घरी दारूबाबत प्रो रेड केला असता आरोपीच्या घरझडतीत तसंच मोपेडच्या डिक्कीमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व बियर असा 2,22,200 रुपयाचा माल मिळून आलाय। सदर दारूचा माल हा किशोर मुरलीधर सोनी याच्या मालकीचा असून तो चोरट्या पद्धतीने त्याच्या राहत्या घरून तसंच त्याच्या मोपेडनं पार्सल पद्धतीने ग्राहकांना अवैधरित्या दारू विक्री करीत असून सदर दारूचा माल हा आकाश उर्फ चक्कन मोटघरे याने त्याच्या कारनं आणून दिल्याचं सांगितलंय। तरी सदर दोन्ही आरोपी हे त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचं निष्पन्न झालंय। याबाबत जप्ती पंचनामा कार्यवाही करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर इथं दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, विनोद कापसे, अखिल इंगळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली।